श्रीराम जय जय राम। नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. एका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, कारण सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे नाम कुणाला न कळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच. म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे. शरीराला अन्नाची जरुरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते. तसे भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जाताना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे. त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो. आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे. नुसत्या विषयात राहणे हा आड मार्ग आहे. नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. खरोखर नाम किती निरुपाधिक आहे. आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही. संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते. विलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपल्या तिथल्या गोष्टी ऐकतो. तिथे आपण पायी जाऊ शकत नाही, कारण ते फार लांब आहे. शिवाय वाहनामध्ये बसून जावे म्हटले तर मध्ये मोठा समुद्र आहे. तेव्हा पायाला श्रम न होऊ देता, आपल्याला बुडू न देता, समुद्राचे पाणी प्यायला न लागता समुद्र पार नेणारी अशी आगबोट आहे. त्याचप्रमाणे भगवंताकडे पोहोचविणारे त्याचे नाम आहे. भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही, पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचे वर्णन आमच्याजवळ केले. आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही. शिवाय प्रपंचासारखा एवढा भवसागर मध्ये आडवा आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू. व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात, तो त्यापैकी कोणत्याही नावाला ओ देतो. असे कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो. निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगीची मालकी खरेदीपत्रातल्या नामनिर्देशाने मिळते. तसे सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते. खरोखर नाम ही कधीही नाहीशी न होणारी जिंदगीच आहे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. आपण सर्वांनी मी भगवंताकरिता आहे असे मनाने समजावे आणि सदैव त्याच्या नामात राहावे. श्रीराम जय जय राम. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आजच्या जीवनातील त्यांची शिकवण. विषय धर्म, धैर्य आणि कर्तव्य यांचा संगम. छत्रपती शिवाजी महाराज. मंगलाचरण. भारतभूमीला शूरवीर संत, ज्ञानी पुरुष लाभले. या भूमीवर जन्माला आलेले महान राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते फक्त राजा नव्हते, ते धर्मरक्षक, लोकनायक, राष्ट्रनिर्माते होते. आज आपण त्यांच्या जीवनातून आध्यात्मिक संदेश घेऊ. 2. शिवाजी महाराजांचे बालसंस्कार. महाराजांच्या आयुष्यातील पहिली गुरु कोण? त्यांची आई जिजाबाई.
आईने रामायण महाभारत सांगितले, धर्म, न्याय, शौर्य शिकवले. म्हणून लक्षात ठेवा, मुलांचे भविष्य शाळेत नाही संस्कारात घडते. आजच्या पालकांनी जिजाऊंचा आदर्श घ्यायला हवा. 3. स्वराज्याची संकल्पना, आध्यात्मिक अर्थ. शिवाजी महाराजांनी तलवार का उचलली? स्वतःसाठी नाही, सत्ता मिळवण्यासाठी नाही. धर्म, स्त्रिया, गोरगरीब यांचे रक्षण करण्यासाठी. त्यांनी सांगितले, हिंदवी स्वराज्य हे देवाचे कार्य आहे. याचा अर्थ स्वराज्य म्हणजे स्वार्थ नाही. स्वराज्य म्हणजे धर्मरक्षण. स्वराज्य म्हणजे न्याय. आजही आपल्याला स्वराज्य हवे, पण बाहेरचे नव्हे, मनाचे स्वराज्य. काम, क्रोध, लोभ यावर विजय मिळवणे म्हणजे खरे स्वराज्य. 4. अफजल खान प्रसंगातून शिकण्यासारखे. जेव्हा अफजल खान महाराजांना मारायला आला, महाराजांनी घाबरून पळ काढला नाही, पण दुष्टतेवर बुद्धीने विजय मिळवला. याचा आध्यात्मिक अर्थ, धर्मरक्षणासाठी धैर्य हवे, संकटात शांत बुद्धी हवी, अन्यायाविरुद्ध उभे राहणे हाच धर्म. आज आपण अन्याय पाहून गप्प बसतो, हे धर्माचे लक्षण नाही. 5. औरंगजेबाच्या काळातील धैर्य. त्यावेळी भारतात औरंगजेब सत्ता चालवत होता. तो हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. पण एका मावळ्याच्या मुलाने त्याला आव्हान दिले, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिकवण, संख्या नाही श्रद्धा मोठी, सत्ता नाही सत्य मोठे, राजेपण नाही धर्म मोठा. 6. शिवाजी महाराजांचा लोकधर्म. महाराजांनी काय केले? स्त्रियांचा मान राखला, शत्रूच्या स्त्रियाही सुरक्षित ठेवल्या, गरिबांना न्याय दिला, धर्मस्वातंत्र्य दिले. म्हणून ते राजा नव्हते, लोकांचे रक्षण करते होते. आज आपण त्यांच्या नावाने घोष करतो, पण त्यांच्या मूल्यांनुसार जगतो का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. 7. आध्यात्मिक संदेश. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सांगतात, देवावर श्रद्धा ठेवा, धर्मासाठी जगा, आईचा सन्मान करा, अन्यायाविरुद्ध उभे राहा, स्वार्थापेक्षा कर्तव्य मोठे समजा. ते फक्त इतिहास नाहीत, ते जीवन मार्ग आहेत. 8. समारोप. आज आपण प्रतिज्ञा करूया, धर्माचे रक्षण करू, आईवडिलांचा सन्मान करू, प्रामाणिकपणे जगू, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आचरणात आणू. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. दासबोध समास 4 दशक 12. या दशकात स्वामी जीवाला एक अत्यंत सूक्ष्म पण जीवनाला दिशा देणारा संदेश देतात. मनुष्य बाह्य साधनांनी नव्हे तर अंतर्गत शुद्धीने उन्नत होतो. ज्याच्या अंतःकरणात शुद्धता, विवेक आणि संयम आहे, तो साधा असला तरी श्रेष्ठ ठरतो. आणि बाह्य दिखाऊपणा असूनही अंतःकरण दूषित असेल तर आध्यात्मिक प्रगती होत नाही. 1. बाह्य आचरण आणि अंतःकरण. स्वामी सांगतात, वेश बदलला म्हणून मन बदलत नाही, शब्द गोड असले म्हणून अंतःकरण शुद्ध होत नाही, लोकसमोर धर्म दाखवला म्हणून साधना होत नाही. साधना ही अंतर्गत असते. उदाहरण, एका गावात 2 माणसे होती. एक सतत जपमाळ हातात घेऊन बसायचा पण लोकांना फसवायचा. दुसरा साधा शेतकरी पण प्रामाणिक, शांत आणि दयाळू. गावकऱ्यांना खरा संत कोण वाटला? शेतकरी. स्वामी सांगतात, आचरण सत्य असेल तरच अध्यात्म जिवंत असते. 2. अंतःकरण दूषित कशाने होते? मनात जेव्हा लोभ वाढतो, ईर्ष्या वाढते, स्वतःचा अभिमान वाढतो,
दुसऱ्याचा द्वेष वाढतो तेव्हा अंतःकरण मलिन होते. असे मन बाह्य पूजेत रमते पण शांती मिळत नाही. 3. अंतःकरण शुद्ध कसे करावे? स्वामी 3 उपाय सांगतात. स्वार्थ कमी करणे, सत्य आचरण ठेवणे, अंतर्मुख विचार करणे. मनात सत्य असेल तर बाह्य साधना आपोआप पवित्र होते. उदाहरण, एक गुरु शिष्याला म्हणाले, तू मंदिरात रोज जातोस पण घरात रागावतोस का? शिष्य म्हणाला, हो. गुरु म्हणाले, मग देवाला भेटायला जातोस की स्वतःपासून पळायला? अंतःकरण शुद्ध नसताना पूजा निष्फळ ठरते. 4. प्रामाणिकपणाचे महत्त्व. स्वामी सांगतात, प्रामाणिक मनुष्य आध्यात्मिक दृष्ट्या पुढे जातो, कारण त्याला स्वतःचे दोष दिसतात. दोष दिसले की सुधारणा शक्य होते. उदाहरण, एका माणसाने गुरूंना विचारले, माझ्यात दोष आहेत का? गुरु म्हणाले, तुला वाटत नाहीत. तो म्हणाला, मला दिसत नाहीत. गुरु म्हणाले, मग तुझे डोळे बंद आहेत. दोष नाहीसे नाहीत. स्वतःचे दोष पाहणे हीच साधनेची सुरुवात. 5. दिखाऊपणाचा धोका. स्वामी सावध करतात, दिखाऊ धर्मामुळे मनुष्य स्वतःला फसवतो. लोकांची स्तुती मिळाली की त्याला वाटते, मी मोठा झालो. पण अंतःकरणात शुद्धी नसल्यास ही प्रगती नव्हे, हा भ्रम आहे. उदाहरण, एका व्यक्तीने मोठे दान केले. सगळीकडे त्याचे कौतुक झाले. तो आनंदी झाला. पण घरी जाऊन तो नोकरावर रागावला. दानाने अहंकार वाढला, दयाळूपणा नाही. स्वामी म्हणतात, जिथे अहंकार वाढतो तिथे अध्यात्म कमी होते. 6. या दशकाचा मुख्य संदेश. या दशकात स्वामी सांगतात, बाह्य साधना अपुरी आहे. अंतःकरण शुद्ध असणे आवश्यक आहे. सत्य आचरण श्रेष्ठ आहे. प्रामाणिकपणा साधनेची मुळं आहेत. दिखाऊ धर्म टाळा. 7. जीवनातील उपयोग. हे तत्व स्वीकारल्यास मन हलके होते, संबंध सुधारतात, आत्मविश्वास वाढतो, साधना खरी होते, शांती अनुभवास येते. म्हणून स्वामींचा संदेश, मन शुद्ध झाले की देव दूर राहत नाही. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.